मंचावर उपस्थित आज ज्या पुस्तकाचं प्रकाशन आपण नाशिक रोडमध्ये करतोय त्या पुस्तकाचे लेखक श्रीमान अभिजितजी जोग, नाशिक विभागाचे माननीय संघचालक श्रीमान कैलासजी साळुंखे, अन्य मान्यवर, मी थोडा वेळेमुळे सगळ्यांचं नामोल्लेख करायचा मोह टाळतो, उपस्थित सर्व बंधू भगिनींना, एखाद्या पुस्तकाचं प्रकाशन सामान्यपणे कल्पना अशी असते की पुस्तक हे थोडं मनोरंजन, कथा, कादंबरी, काव्य, नाटक अशा प्रकारचं असलं तर लोकांना जरा बरं वाटतं. पुस्तक जरा वैचारिक असलं तर मग त्याच्याकडे बघण्याचा थोडा दृष्टिकोन वेगळा असतो. आजचं हे पुस्तक असं वैचारिक कॅटेगरीतलं आहे आणि तरी सुद्धा आपण इतक्या मोठ्या संख्येने त्याच्यासाठी उपस्थित आहात, हीच मला वाटतं लेखकाला आणि पुस्तकाला मिळालेली पावती आहे. या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ पुण्यात झाला आणि तो नाशिकमध्येही व्हावा असं वाटल्यामुळे त्याचा कार्यक्रम इथे होतोय. विषय असा आहे की जो सगळ्या समाजापर्यंत गेला पाहिजे. साहित्य हे केवळ मनोरंजनासाठी नसतं, साहित्य हे लोकजागृतीसाठी, लोकशिक्षणासाठी पण असतं, असं सांगणारं हे पुस्तक आहे. नाव त्याचं जरा जोड आहे, म्हणजे इथे वक्त्या किंवा ज्यांनी सूत्रसंचलन केलं त्यांना सुद्धा एका दमात म्हणता येण्यासारखं नाही आहे, अशी ती शब्दरचना आहे. आपल्या सुदैवाने स्वतः लेखक इथे आलेले आहेत, त्यांच्या तोंडून आपल्याला ऐकायला या पुस्तकाची सगळी कथा मिळणार आहे. पण आता कोणाच्या तरी हस्ते त्याचं प्रकाशन केलं पाहिजे म्हणून मला बोलवलं आणि आता बाबा तू प्रकाशन केलंच आहेस तर जरा 10-15 मिनिटं बोल असंही मला सांगितलं. तेवढ्या वेळात मी थोडंसं मनोगत व्यक्त करायचा प्रयत्न करतो. आणि ते मनोगत पुस्तकाच्या आत काय आहे हे सांगणाऱ्या शीर्षकाबद्दल आहे. भारत. पुस्तकात लेखकाने कुठेतरी असं म्हटलंय, इंग्रजांनी एक दावा केला. दावा असा केला की भारत हे कधी राष्ट्र नव्हतंच, इथे छोटी छोटी राज्य होती आणि इंग्रजांनी या सगळ्यांना एकत्र करून भारत नावाचा एक देश निर्माण केला. या वाक्यामध्ये 3 शब्द आले, मला वाटतं तुमच्या ते लक्षात आले असतील. राष्ट्र, राज्य आणि देश. या 3 शब्दापैकी काय अर्थ लेखकाच्या मनामध्ये अभिप्रेत आहे हे पुस्तक लिहिताना आणि त्याचं शीर्षक देताना. तिन्ही काही पर्यायवाचक शब्द नाही आहेत. राज्य, देश आणि राष्ट्र हे पर्यायवाचक शब्द नाही आहेत. राज्य ही तसं म्हटलं तर प्रशासकीय किंवा राजकीय संकल्पना आहे आणि त्यामुळे राज्य, आपण जसं म्हणतो की नाही, या देशावर इंग्रजांनी राज्य केलं, शिवाजी महाराजांनी मराठ्यांचं राज्य, हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. राज्य ही तसं म्हटलं तर राजकीय किंवा प्रशासकीय व्यवस्था आहे. त्यामुळे त्याच्यात अधिकार आहे, शासन आहे, इतक्या पुरतच ते मर्यादित आहे. देश, मला वाटतं देश ही संकल्पना भौगोलिक आहे, भूप्रदेशाशी निगडीत आहे आणि त्यामुळे त्याचा एक नकाशा असतो, त्याला जगाची एक मान्यता असते आणि ती भौगोलिक परिस्थिती, सीमा बदलली की देशाचं नाव सुद्धा बदलतं. 47 पूर्वी भारत होता,
15 ऑगस्ट 47ला त्या भारताचे 2 तुकडे झाले आणि एक भारत नावाचा देश झाला, एक पाकिस्तान नावाचा देश झाला. 75 साली त्या पाकिस्तानचे आणखीन तुकडे झाले. जो एक पाकिस्तान नावाचा देश होता त्याचा बांगलादेश हा आणखीन एक देश झाला. 91 साली USSR नावाचा एक मोठा देश होता, त्याचे 15 देश झाले. म्हणजे देश ही काय झाली, भौगोलिक संकल्पना झाली. आणि मग राष्ट्र काय आहे? राष्ट्र ही सांस्कृतिक संकल्पना आहे. सांस्कृतिक हा शब्द संस्कृतीपासून आलाय. मन मानसिक, शरीर शारीरिक, बुद्धी बौद्धिक, समाज सामाजिक, तसं संस्कृती सांस्कृतिक. म्हणजे कशाशी संबंध आला राष्ट्र या शब्दाचा? संस्कृती याच्याशी राष्ट्र या शब्दाचा संबंध येतो. त्यामुळे ज्यातून संस्कृती व्यक्त होते ते सांस्कृतिक, संस्कृतीविषयी. थोडक्यात काय तर ज्या ठिकाणी सांस्कृतिक ऐक्य आहे, सामूहिक ओळख आहे, सामूहिक मूल्य व्यवस्था आहे, समान परंपरा आहे, त्याला आपण राष्ट्र असं म्हणतो, म्हणायला पाहिजे. त्यामुळे स्टॅलिन सारख्या माणसांनी सुद्धा राष्ट्र या शब्दाची व्याख्या करताना म्हटलंय, एकाच भूप्रदेशात राहणाऱ्या लोकांचे केवळ राजकीय आणि आर्थिक हितसंबंध समान असले म्हणजे ते राष्ट्र बनत नाही. आर्थिक आणि राजकीय. तर राष्ट्र म्हणजे आध्यात्मिक भावनांची समान जाणीव. हे कोणी भारतातला संत महंत म्हणत नाहीये. आध्यात्मिक जाणीवा, भावना. केवळ जन्म आणि वास्तव यामुळे एखाद्या भूप्रदेशाचे राष्ट्रीयत्व मिळत नाही. त्याच्याशी सुसंगत अशी व्यक्तीची मनोवृत्ती असली पाहिजे. म्हणजे केवळ तो भारतात राहतोय म्हणून तो भारताच्या राष्ट्राचा घटक झाला असं होत नाही. हा आपण अनुभव कित्येक वर्ष घेतोय ना. त्यासाठी मानसिक निष्ठा ही महत्वाची आहे. त्यामुळे राज्य, देश आणि राष्ट्र, भारत हा शब्द या पुस्तकामध्ये राष्ट्र या अर्थाने आला आहे. त्यातला दुसरा शब्द आहे, 4 शब्द आहेत टायटलमध्ये. दुसरा शब्द आहे सत्य. आता कोणी जर म्हटलं सत्य याची व्याख्या करा, पहिले जे 2 शब्द आहेत ना, सत्य आणि सत्व, या दोन्ही ह्याच्यात पहिला प्रिफिक्स जो आहे तो सत आहे. सत्यमध्ये सत अधिक य आणि सत्वमध्ये सत अधिक त्व. संस्कृतमध्ये तला त असायला हवा, सत्व याच्यामध्ये. मराठीमध्ये कदाचित सिंगल त असेल, पण संस्कृतमध्ये त्याची जी उपपत्ती आहे ती सत अधिक त्व अशी आहे. आणि सत म्हणजे काय आहे? मला असं वाटतं सत हा शब्द अस या धातूपासून निर्माण झाला आहे. असं म्हणजे असणे, अस्तित्व किंवा वास्तव, किंवा जे अस्तित्वात आहे ते वास्तविक बाब म्हणजे सत. जे सत म्हणजे अस्तित्वात आहे ते सत्य, असा त्याचा अर्थ करायला हरकत नाही. संस्कृतमध्ये सांगायचं तर सत ही यत सत्य. जे सत आहे, आणि सत म्हणजे अस्तित्वात असलेले, वास्तवात असलेले. त्याला पुढे दुसरा शब्द आलाय सत्व. आणि मी आता म्हटलं तसं ते सत अधिक त्व असं आहे. सतचा अर्थ आपण बघितला, सत म्हणजे अस्तित्वात असलेला आहे,
खरं, वास्तविक. आणि त्व म्हणजे काय? दुसऱ्या शब्दाला त्व लागलाय. आपण अनेक शब्द त्व लावून वापरतो बघा. मातृत्व, पितृत्व, बंधुत्व, मित्रत्व, त्व लावतो की नाही? या त्वचा काय अर्थ होतो? तर त्व प्रत्यय लावून संस्कृतमध्ये व्याकरणात दोन भाग आहेत. एकाला म्हणतात व्याकरण आणि दुसऱ्याला म्हणतात न्याय. अर्थ असा होतो त्वचा, अमुक अमुकने युक्त म्हणजे त्व, मातृत्व. दुसरा अर्थ त्याचा असा होतो गुणाने युक्त किंवा कर्माने युक्त. आईपणाने युक्त ते मातृत्व. म्हणजे नातेसंबंध एका बाजूला आहे आणि दुसऱ्या बाजूला काय आहे? आईचा गुण आहे म्हणून तिला मातृत्व प्राप्त झालंय. केवळ तिने जन्म दिला म्हणून ती माता. असं जर असतं तर गदी माडगूळकरांनी माता न तू वैरिणी असं म्हटलं नसतं. कारण ती आई जरी असली तरी तिच्यात मातृत्व नव्हतं. थोडं गमतीने सांगायचं तर आपल्याकडे उत्तर प्रदेशचे एक मुख्यमंत्री होते नारायण दत्त तिवारी. त्यांच्या उत्तर काळामध्ये असं लक्षात आलं की त्यांचा एक मुलगा आहे आणि त्यांनी त्याचं पितृत्व नाकारलं. म्हणजे नातं नाकारता आलं का? तर ते DNA टेस्ट मध्ये आलंच. पण पिता म्हणून असलेली जी जबाबदारी आहे, जे गुण आहे ते त्यांना दाखवता आले नाही. तेव्हा त्वचा अर्थ काय झाला? गुणाने युक्त किंवा कर्माने युक्त. सत्त्व दुसरा शब्द आहे. सत म्हणजे असलेलं, अस्तित्वात असलेलं, त्याचं पण, त्याचा गुण, त्याचे फीचर, त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे सत्त्व. आणि तिसरा शब्द आलाय तो शब्द आहे स्वत्व. आता इथे सत गेला, पहिल्या दोन याच्यात सत आहे आणि दुसऱ्या दोन याच्यात त्व आहे. स्वत्व, स्व शब्द आपल्याला माहिती आहे, त्याचे गुण, त्याचे फीचर्स, त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स, त्याची वैशिष्ट्य, त्याचा भाव, त्याच्या भावना म्हणजे स्वत्व. मला वाटतं थोडक्यात मी या चारही शब्दांची आपल्या समोर थोडी उजळणी केली. आता हे पुस्तकाला काय लागू आहे? भारत हे राष्ट्र आहे सत, पण इंग्रजांनी विशेषतः ते असत्य केलं. म्हणजे ते अस्तित्वातच नाही असं मानलं. आणि काय म्हटलं? इथे राज्य होती, त्यांना आम्ही एकत्र केलं आणि त्यांच्यातनं एक देश निर्माण केला. असत्य केलं. असे अनेक असत्य इंग्रजांनी केली, गैरसमज पसरवले आणि ह्या गैरसमजातूनच आपली मानसिकता 150 वर्ष नव्हे त्याच्याही पुढची आत्ताची 75-77 वर्ष घडत चालली आहे. कोणीतरी हे सांगण्याची आवश्यकता आहे की हे असत्य आहे. ते असत्य आहे सांगण्याचं पुराव्यानिशी काम या पुस्तकामध्ये श्री अभिजित जोग यांनी केलंय. पहिलं असत्य त्यांनी काय सांगितलं? भारत हे कधी राष्ट्र नव्हतंच. आम्ही त्याला देशाचं स्वरूप देण्याचा मोठं कार्य हे केलेलं आहे. पण मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांना हे माहिती आहे, भारत सांस्कृतिक दृष्ट्या पिढ्यानपिढ्या हजारो वर्ष एक राष्ट्र आहे. भले राज्य वेगळी असतील, म्हणून मी आधी राष्ट्र या शब्दात सांस्कृतिक हा विषय आपल्या समोर ठेवला. आणि आपल्याला माहिती आहे अगदी पार वेद काळापासून अभिजित जोगांनी त्याची सगळी जंत्री रेफरन्स आपल्याला पुस्तकात दिलेली आहे. भारतवर्षाचं वर्णन करताना ज्याच्या उत्तरेला हिमालय आहे, दक्षिणेला समुद्र आहे, त्याचं भारतवर्ष हे नाव आहे, हे तिथपासून आलेलं आहे.
आमच्या शंकराचार्यांनी 4 ठिकाणी 4 कोपऱ्यात मठ स्थापन केले. ही 4 ठिकाणं कोणती आहेत? कोणत्या भूप्रदेशाच्या टोकावर, भारतवर्षाच्याच टोकावर ही केलेली आहेत. इथे वेगवेगळी प्रकारची माणसं आहेत, भाषा आहेत, देवपूजा आहेत, परंपरा आहेत. असं सगळं असलं तरी सुद्धा भारत धर्मानी, कर्मानी आणि मोक्ष या संकल्पनेनी एकत्र बांधलेली आहेत. म्हणून हे राष्ट्र आहे. ब्रिटिशांनी त्यांना एकत्र केलं आणि एक प्रशासकीय व्यवस्था दिली, हे नाकारण्याचं काहीच कारण नाही. पण ते आमचा उद्धार व्हावा म्हणून नाही, किंवा आम्हाला राष्ट्र म्हणजे काय हे माहितीच नव्हतं म्हणून नाही, ते त्यांच्या फायद्यासाठी त्यांनी केलं. हे सत्य सांगण्याची आवश्यकता आजही आहे. ते या पुस्तकामधलं एक मोठं यश आहे. एक आणखीन गैरसमज, तो म्हणजे हिंदू समाज मुळातच जातीयवादी आणि अन्याय करणारा होता. आणि मग खूप अनेक उदाहरणं ते देतात. ते असं म्हणतात की इथे जाती व्यवस्था खूप मोठी आहे. आजही आपण पाहतो. परंतु इथली व्यवस्था ही मूळतः वर्ण व्यवस्था होती. जाती व्यवस्था वेगळी आहे, वर्ण व्यवस्था वेगळी आहे. आणि अगदी पूर्वीच्या काळापासून, म्हणजे भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णाने सांगितलंय, चातुर्वर्ण्यम मया कृत्वा गुण कर्म विभागशः. मी केली चातुर्वर्णाची निर्मिती, पण ती कशाच्या आधारावर केली ते पण सांगितलं. गुणांच्या आधारावर आणि कर्माच्या आधारावर ही चातुर्वर्ण व्यवस्था केली, जन्माच्या आधारावर केलेली नाही. परंतु हे सारखं सांगितलं गेलं आणि मग तीच व्यवस्था आपल्याला इथली चुकीची व्यवस्था आहे असं वाटायला लागलं. काळाच्या ओघामध्ये हे आलं, जातीचं जे काही आजचं त्रासदायक स्वरूप आहे ते आलं. पण त्याचे मूळ पायाभरणी करणारे कोण होते? 19व्या शतकात इंग्रजांनी जातीनिहाय गणना केली, जनगणना केली. बघा, तेव्हा केलेलं आज पुन्हा लोकांची मागणी तीच आहे. तिसरी एक आणखीन असत गोष्ट त्यांनी सांगितली, ती म्हणजे सती प्रथा संपूर्ण भारतभर सामान्य होती. इट वॉज अ व्हेरी कॉमन थिंग. खरंच असं होतं का? आपल्याकडे बघितलं तर ती विशिष्ट प्रदेशापुरती होती, विशिष्ट समाजापुरती होती. आणि हिंदू धर्मशास्त्रांनी त्या प्रथेला अनिवार्य, कंपल्सरी केलेलं नव्हतं. कधी कधी समाजातली प्रतिष्ठा, राजकीय पार्श्वभूमी आणि कधी कधी जबरदस्ती यामुळे सती झाल्या. पण या अपवादात्मक होणाऱ्या गोष्टीचा ब्रिटिशांनी असा अपप्रचार केला, गैरसमज निर्माण केला की ही इथली व्हेरी कॉमन ट्रॅडिशन आहे. आपल्या इथल्या सुधारकांनी ती बंद करण्यासाठी प्रयत्न केले. असाच एक गैरसमज, इंग्रजांनी भारताला शिक्षण दिले. मला वाटतं याच्यासारखी हास्यास्पद दुसरी कुठलीच गोष्ट असू शकत नाही. इतकी उज्ज्वल परंपरा या भारतामध्ये होती, पण ती उज्ज्वल परंपरा ब्रिटिशांना त्यांचं साम्राज्य चालवण्यासाठी कामाची नव्हती. आणि म्हणून त्यांनी ती सगळी सिस्टीम बदलली आणि असं म्हटलं की आम्हीच तुम्हाला शिक्षण काय हे शिकवायला सुरुवात केली. इथले किती मोठी विद्यापीठे होती आणि याचं सगळ्याला आपल्याला माहिती आहे. ब्रिटिशांनी रेल्वे, पोस्ट, कायदे यांच्याद्वारे भारताचा विकास केला असं पण एक असत मानलं जातं. हिंदू आणि मुस्लिम यांचं वैर हे नैसर्गिक आहे असंही एक असत त्यांनी मांडलं. भारतीयांना स्वराज्य चालवताच येणार नाही असं पण एक गैरसमज पसरवण्यात इंग्रज यशस्वी झाले. महिलांना अधिकार इंग्रजांनी दिले असंही इंग्रजांनी आपल्या मनावर बिंबवलं. भारतीय संस्कृती मागासलेली आहे, पाश्चिमात्य संस्कृतीच प्रगत आहे आणि म्हणून ती फॉलो केली पाहिजे असा एक न्यूनगंड आपल्या मनामध्ये निर्माण इंग्रजांनीच केला. आणि एक मोठा अपप्रचार जो इंग्रजांनी केला
तो म्हणजे भारताचा इतिहास हा पराभवाचा आहे, गुलामीचा आहे, अव्यवस्थेचा आहे. आणि तो इतिहास सगळा असाच मांडला गेला तेव्हापासून ते आजपर्यंत. आता थोडी थोडी त्याच्यामध्ये बदलाव यायला सुरुवात झाली आहे. असं सारखं असत्य आपल्या माथ्यावर मारलंय आणि एखादी गोष्ट अनेक वेळा अनेक जणांनी जाणीवपूर्वक मांडली की मग आपल्याला ती हळूहळू असत असली तरी सत वाटायला लागते, अस्तित्वात नसली तरी खरी वाटायला लागते. आणि मग त्याचं कोणीतरी खंडन उदाहरणासह पुराव्यासह करायची आवश्यकता असते. मला वाटतं हे काम असत काढून टाकणं, सत पुन्हा एस्टॅब्लिश करणं आणि त्याच्याही पुढे जाऊन भारताचं स्वतःचं त्व काय आहे, स्वतःचं फीचर काय आहे, भाव काय आहे हे मांडणं, अशा तिन्ही गोष्टी श्रीमान अभिजित जोग यांनी आपल्या पुस्तकामध्ये मांडली आहे. मला असं वाटतं हे पुस्तक आपल्याला नक्कीच दिशा देईल. मी त्याचं स्वागत करतो आणि थांबतो.